पालकांनो, मुलांचे लाड करताय, त्यांच्या छोट्या छोट्या हट्टांसाठी लगेच पैसे काढून देता? थोडं थांबा, कारण मुलाच्या एका कृत्यामुळे अख्खं पोलीस स्टेशन, पोलीस पथक इथं आलं. 10वीत शिकणाऱ्या मुलाच्या जागीच मुसक्या आवडण्यात आल्यात. मातीत त्याने असं काही करून ठेवलं होतं की ते ऐकताच भीतीने तुमचाही थरकाप उडून जाईल. पोलिसांनाही हे पाहून आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणं कठीण झालं. आसपासचे लोक हादरले. इतक्या कमी वयातील मुलाने हे असं केलंच कसं? हे त्याला जमलंच कसं? असे लोक म्हणू लागले. एवढं धाडस त्याचं झालं कसं? असा प्रश्न लोकांना पडला. गावातील सर्वांनी आपल्या मुलांना धरून ठेवलंय. गोंदिया जिल्ह्यातला हा प्रकार आहे. गोंदिया तालुक्यातील दासगाव इथे भारती सहारे नावाची महिला राहत होती. वय फक्त 44 वर्ष. पतीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं. घरात फक्त ती आणि तिचा 17 वर्षांचा मुलगा. पती गेला म्हणून भारतीनं हार मानली नाही. गावात अंडी विकून तिनं आपला आणि आपला संसार चालवायला सुरुवात केली. जेमतेम उत्पन्न, पण जगणं चाललं होतं. पण या संसारातला खरा प्रश्न होता तिचा मुलगा, 17 वर्षांचा. त्याच्या डोक्यात नेहमीच एक गोष्ट, पैसे. मुलगा वारंवार आईकडे खर्चासाठी पैसे मागायचा. भारती देईल तेव्हा ठीक, पण न दिले की घरात वाद व्हायचा. पैशांसाठी आईशी रोजचं भांडण, रोजचे टोमणे. आणि अगदी असंच काहीसं झालं 26 जूनच्या रात्री. नेहमीप्रमाणे मुलानं आईकडे पैसे मागितले. आईनं नकार दिला, पण हा नकार तिच्या आयुष्यातला शेवटचा नकार ठरणार होता हे तिलाही ठाऊक होतं. ठाऊक नव्हतं. वाद वाढत गेला. घरभर ओरडण्याचा आवाज. आईनं समजावण्याचा खूप प्रयत्न केला. उद्याच्या उद्यावर काढू, पैसे नाही येत आता. पण रागाच्या भरातल्या मुलाला काही सुसेनाचं झालं. तो किंचाळत आईकडे गेला. तिने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण काही क्षणात सगळं संपलं. मुलानं आपल्या आईचा गळा दाबला. डोकं जमिनीवर आपटलं. काही सेकंदात सगळं शांत झालं. घरभर फक्त आईच्या देहाचा निशब्दपणा पसरला. भारती सहारे तिच्या डोक्यात झालेल्या रक्तस्त्रावाने जागीच मेली होती. आणि हा मृत्यू नैसर्गिक नव्हता, तो खून होता, तोही स्वतःच्या लेकराकडून. पण खरी धक्कादायक बाब अजून बाकी होती. या मुलानं नातेवाईकांना फसवलं. त्यांना सांगितलं आईचा मृत्यू नैसर्गिक झाला. आईला दफन केलं गेलं. अंत्यसंस्कारही झाले. सगळं जणू काही खरंच आहे अशा पद्धतीने हलपवीन मुलगा वागत होता. पण काहीतरी गडबड आहे असं नातेवाईकांना जाणवलं. आईचा मृत्यू एवढा अचानक कसा झाला? आई तंदुरुस्त होती, आजारी नव्हती. मग कसा काय अचानक मृत्यू झाला? संशय वाढला आणि पोलिसांपर्यंत पोहोचला. पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. सुरुवातीला सगळं गुप्तच होतं. मृतदेह आधीच पुरला गेला होता. मात्र पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला, त्याचं शवविच्छेदन केलं आणि त्या रिपोर्टनं संपूर्ण प्रकरणाचा मुखवटा फाडून टाकला. भारती सहारे हिचा मृत्यू नैसर्गिक नव्हता, तर तो खून होता. तपास जसा जसा पुढे गेला तसा एकामागोमाग एक धक्के बसत गेले. आईचा खून कोणीतरी दुसऱ्याने नाही, तर तिच्याच मुलाने केल्याचं स्पष्ट झालं. रावणवाडी पोलिसांनी 17 वर्षीय मुलाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. भारतीय दंडविधानातील कलम 302 खून अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. गाव हादरला आहे. संपूर्ण जिल्ह्यात या घटनेची चर्चा आहे. लोकांच्या तोडून एकच प्रश्न, आईला जन्म देणाऱ्या लेकरानेच त्या आईला मारलं, हे कसं शक्य आहे? पालकांनो, मुलांचे लाड करताय, त्यांना न विचारता पैशासाठी द्यायचं देताय, तर यापुढे सावध व्हा. कारण पैशाच्या नादानं, हट्टाच्या नादानं एका अल्पवयीन मुलानेच आपल्या आईचा जीव घेतला आहे.